नाही आहे. इथंच तर ॲटो येत असते, इथंच तर थांबते. एकही ॲटो नाही दिसून राहिला. चल मग मी इथंच थांबतो, येई नसतो ॲटो आता. हो ॲटो ॲटो माय ॲटोही नाही थांबला हो. नाही कोणाचा फोन आला हो. हॅलो बोला ना बहिणी, काय म्हणता? अहो मालूताई, आईची तब्येत खूपच खराब झाली. काय? हो, डॉक्टरांनी पोटात गोळा आहे म्हणून सांगितलं. 50,000 रुपये खर्च लागते. अरे देवा, त्याचं ऑपरेशन करावं लागते. आईच्या पोटात गोळा सांगितला आणि 50,000 रुपये सांगितले. माझ्याजवळ तर 30,000 आहे. 20,000 तू येताना सोबत घेऊन येजो आणि भरती करून टाकू आपण. खूप त्रास होऊन राहिला हो त्यांना. हो मी रस्त्यानं साव निघाली, मी संध्याकाळपर्यंत येतो. बिचारे एकही ॲटो नाही येऊन राहिला. इकून तिकून एक ॲटो आला तर तोही नाही थांबला. तुम्ही आहे ना, काहीच काळजी करू नका. तुम्ही आईला आजच्या आज भरती करा, मी येतो पैसे घेऊ. माय आता हिनं मला 20,000 रुपये सांगितले. माझ्याजवळ तर 1 रुपया नाही. आता मी इले कुठून 20,000 रुपये देऊ? तशीच गेली तर काय म्हणून मला हे. अहो ताई ताई, तुम्ही ॲटोची वाट पाहून राहिल्या काय? मला पण गावाला जायचं होतं हो. आम्ही पण ॲटोची वाट पाहत आहे. ताई, मी कधी माझा मोबाईल घरीच विसरली. तर एवढी पर्स तुम्ही सांभाळता का? मी पहा होतंय 5 मिनिटातच येते मी जाऊन. माझा मोबाईल पण राहिला आणि पाऊस येऊन राहिला ना, तर छत्री पण घेऊन येते. काय पकडा. बाई लवकर येतो. माय ॲटो गिटो आला तुम्ही चालली जाईन मग ॲटोच. बरं बरं बरं. पाणी लई येऊन राहिलो. ही बाई किती वेळची गेली, 5 मिनिटाचं सांगून हे बॅग दिली माझ्याजवळ. कधी येते कधी नाही. बाई मला अर्जंट जाणं आहे ना, काय करू आता? या बाईला कुठं पाहू मी? हो बाई, ही बॅग नाही काय त्या बाईनं दिली ना तुमच्याकडे, ती द्या माझ्याकडे. त्यांनी सांगितलं मला की ही बॅग घेऊन घ्या त्या बाईकडून म्हणून. ओ बाई, मी बॅग तुम्हाला कशी काय देऊ? मी तुम्हाला ओळखत नाही. त्या बाईनं माझ्याजवळ दिली बॅग, मी तिलाच देईन. एवढ्या पावसात तू किती वेळची उभी आहे? दे ना विचारे, तुला वेळ नाही होईन का? दे ना माझ्याजवळ ती बॅग. नाही हो बाई, मी तुम्हाला ओळखत नाही. मी तुम्हाला देत नाही बॅग. त्या बाईनं माझ्याजवळ दिली आणि माझ्यावरती नाही एवढा विश्वास ठेवला आणि मी विश्वासघात करत नाही त्या बाईचा. तुला माहिती आहे का त्या बॅगेत काय आहे? तर त्या बॅगेत 50,000 रुपये आहे. आणि इकडे काय 50,000? बाई तुला सांगितलं ना नाही म्हणून. याच्यात या बॅगीत 50,000 असो का 1 लाख असो, पण मी तुला देत नाही. मी फक्त त्या बाईलेच देईन बॅग. 50,000 ऐकून तू नियत फिरली वाटते. ओ बाई, मला तर माहिती नव्हतं याच्यात किती पैसे आहे आणि काय आहे. तर मी आता उघडूनही नाही पाहिली. 50,000 पाहून ह्या बाईची नियत फिरली वाटते. देवा, ह्या बाईले अर्धा तास झाला आलीच नाही. किती वेळची वाट पाहून राहिली. पाहू दे बरं खरंच याच्यात आहे का पैसे. तर बापरे, खरंच याच्यात लय पैसे आहे. जाऊ दे बापा, मी ठेवून देतो. येईन आपस आणि घेऊन जाईल. तेव्हा हे बाई अजून नाही आली. आता एवढे मोठे पैसे आहे, फालतू घेतली बाई मी तिची बॅग. अरे देवा, आता किती वाट पाहू. मला जायचं आहे. या बाईनं लयच अटकून ठेवलं बापा. मले कायच करू आता. एवढी मोठी अमानत, एवढा पैसा मी कसा तिचा सांभाळू आता. काय बाई ताई, तुम्ही तेव्हाच्या इथंच उभे आहे का हो बाई? बाई घरी नाही गेल्या तुम्ही अजून? ॲटो नाही भेटला का? काय हो बाई, किती वेळ केला तुम्ही यायले आणि मी 1 तासापासून तुमची वाट पाहून राहिली. मला अर्जंट जायचं होतं ना. आता मी पोलीस स्टेशनला जाऊन हे बॅग जमा करणार होती. एवढे मोठे पैसे या बॅगमध्ये ठेवले आणि माझ्याजवळ दिली तुम्ही हे बॅग.
अहो ताई, मगाशी तुम्ही फोनवर बोलत होत्या की नाही, ते मी ऐकलं, म्हणून मी हे पैसे तुमच्यासाठीच आणले होते. पण तुमची परीक्षा घ्यायसाठी मी त्या बाईले पाठवलं. खरंच तुम्ही खूप इमानदार आहे ताई. तुमच्या आईचं ऑपरेशन करा आणि हे पैसे तुमच्या आईच्या ऑपरेशनसाठी लावा. हे घ्या ताई तुमची बॅग. म्हणजे तुम्ही दोघी सोबतच होत्या काय? हो, हे घ्या. 50,000 आहे त्याच्यात, तुमच्या आईच्या ऑपरेशनला लावता. माधू ताई, खरंच तुम्ही ना एखाद्या देवदूतासारख्या आल्या आणि माझी मदत केली. खूप खूप उपकार झाले हो ताई. बरं, जा लवकर जा.